हाय गाईज, मम्मीची रेसिपी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मम्मीला आहे ना एक व्हेज जेवण बनवायची ऑर्डर आली आहे। 20 माणसांचं जेवण बनवायचं आहे। चला मग बघूया मम्मी कशी जेवण बनवते ते। गाईज, मम्मीने ना सुरुवातीला शेगड्यांची पूजा करायला घेतलेली आहे। तिचं असं मान्य आहे की कोणताही स्वयंपाक करायचा असेल ना तर पहिला आपण आपल्या शेगड्यांची पूजा करावी, कारण की का माहिती का, ही अग्निदेवता आहे। त्या अग्निदेवताची पूजा केलीच पाहिजे। ही अग्निदेवता आहे, तिची पहिली पूजा करायला लागते। ही डाळ घातलेली शिजत, तुरीची आणि मुगाची। पहिला तुरीची डाळ शिजवली, मग थोड्या वेळा अर्धी तुरीची डाळ शिजल्याच्या नंतर मुगाची टाकली आहे, आणि मग टोमॅटो टाकले, मिरची टाकले, थोडा कढीपत्ता टाकले। आता त्याला फोडणी द्यायची आहे। डाळीला मी तेल ठेवलं आहे तापत, तेल गरम करायला ठेवलं आहे डाळीच्या फोडणीसाठी। हा लसूण, हा कढीपत्ता, ही हळद, चवीनुसार मीठ, हे खोबरं ओलं, जिरा मोहरी। चला मग आता फोडणीला तेल गरम करायला ठेवलं। हे लसूण टाकलंय, जिरा मोहरी टाकले, आणि हे कढीपत्ता, जरा लाल सुरू होऊ दे। हे बघा असं लाल झालंय लसूण फोडणीचा। त्याच्यात थोडी हळद टाकते, त्याच्यात हळद टाकलेली आहे, आणि अजून थोडी ह्याच्यात शिजवायला टाकायची। आणि हे आता आपण डाळीत टाकायचे। बघू शकता डाळीची फोडणी। बघा 2 डाळी घेतलेत मी, मुगाची आणि तुरीची। हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं, ते ओलं खोबरं, आपली डाळ आता झालेली आहे। त्याच्यावर आता कोथिंबीर टाकायची। गॅस टाकला, बंद करायची। आता डाळ आपली झालेली आहे। तळून ही मीठ पाण्यात टाकायची, नरम होण्यासाठी। अशी पनीर तळायची आणि या पाण्यात टाकून द्यायची, तर मग ते
असं नरम नरम होतं. त्याच्यात ठेवलं ना अर्धा तास तर मग ती एकदम नरम होईल, सॉफ्ट. त्याची तळून त्याच्यात टाकायची. ही मटर पनीरची आपल्याला भाजी करायची आहे. पनीर मटरची भाजी करायची आहे. तेल गरम करायला ठेवते. पनीर बनवायला लागणारे साहित्य: हिरवी मिरची बारीक करून घेतली आहे, लसूण बारीक करून घेतलाय, अद्रक बारीक करून घेतलाय, कांद्याचं पेस्ट, टोमॅटोचं पेस्ट, हळद, मीठ, बटर, मसाला, तेल, वाटाणे, पनीर, तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळा मिरी आणि जिरा टाकते. मग एक खडा मसाला आणि हे तेजपत्ता. हे कांद्याचं पेस्ट. कांदा आता मस्तपैकी आता लालसर झालेला आहे आपला, बघू शकता. त्याच्यात आपण पेस्ट, अद्रक पेस्ट टाकते, लसणाची पेस्ट, हे बघू शकता. अद्रक, लसूण आणि कांद्याची पेस्ट. आता आपल्याला टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे आणि जरा आता शिजू द्या. शिजल्याच्या नंतर थोडंसं लालसर होऊ द्या. लसूण, अद्रक, मिरची आहे, मिरची पण जरा मेल्याच्या नंतर. हे आता लालसर झालेलं आहे. आता याच्यात आपण टोमॅटो पेस्ट टाकू. हे टोमॅटो पेस्ट टाकली आहे. आता आपल्याला टोमॅटो आपण शिजून द्यायचं आहे. टोमॅटोला शिजायचं आहे. आता ते शिजल्याच्या नंतर आपण हळद, मसाला टाकतो. आपली ग्रेव्ही झालेली आहे मस्तपैकी. आता जशी ग्रेव्ही झाली का वरती असं तेल येते. टोमॅटो, कांद्याची पेस्ट सगळी शिजून झालेली आहे. शिजल्याच्या नंतर असं तेल येते त्याच्यावर. आता त्याच्यात मसाला, हे सगळं असं एक जीव करून घ्यायचं. मसाला, हळद, असं एक जीव झाल्याच्या नंतरच आपण बटर टाकायचं आहे. आता हे ओलं खोबऱ्याचं वाटण आहे. ओलं खोबरं आणि कोथिंबीर आहे. ते पेस्ट टाकू आपण याच्यात ग्रेव्हीमध्ये. त्याच्यात थोडं आता पाणी टाकायचं आहे. असं एक जीव करून घ्यायचं पाणी टाकून. आपल्याला पनीर मटर करायचं आहे ना, ग्रेव्ही तर लागेलच, पाणी टाकायला लागेलच आपल्याला. आता याला आपण जरा झाकून ठेवू.
जरा उकाळा आला का मग वाटाणे टाकू. चला बघू आता आपण आपली ग्रेव्ही झाली का. याच्यावर जरा पाणी ठेवायचं. तर थोड्या वेळाने बघू आपण. मटर आपला आता झाला का बघायचं आहे. मस्तपैकी आता मटरच्या भाजीला वास येते. हा बघायचं आहे आपल्याला झालं का. हे बघा झालंय. आता हे पाणी ग्रेव्हीमध्ये वटाणा टाकला ना, तुम्हाला दाखवता नाही आला घाई गडबडीत. आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे. मटर झालेलं आहे. ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे बघा. आता हे पनीर टाकली. आता पनीर टाकून झालेली आहे. तर थोडा आपण आता आपण 5 मिनिटं याला भाजीला वाफ द्यायला झाकून ठेवू आणि मग कोथिंबीर टाकू. ही बघा मटर पनीर आपली झालेली आहे. आता कोथिंबीर टाकायची त्याच्यात. हा आता बटर टाकून द्यायचं आहे आपल्याला. तिला आपण बटाट्याच्या भाजीला लागणारे साहित्य: कांदा, अद्रक, लसूण, कढीपत्ता, हळद, कोथिंबीर, मिरची, राई, जिरं, वटाणे आणि मीठ. तेल गरम करायला ठेवू. तेल गरम झालंय. कांदा टाकते. गॅस मी 5 केली आहे. कांदा मी लाल परतायला घेतलाय. कांदा लाल झाल्याच्या नंतरच सगळे साहित्य टाकायचे. हे बघा आपला कांदा आता लाल झालाय. त्याच्यात आता राई टाकते. त्याच्यात जिरा मोहरी टाकते. हे मिरचीचं पेस्ट टाकते. राई, जिरा, मिरची पेस्ट हे सगळं टाकलंय. ही लसणाची पेस्ट. आपल्याला चांगली शिजवून घ्यायची. गॅस जरा स्लो करतो. आता आपली पेस्ट झालेली आहे. बघू शकता पेस्ट झालेली आहे आपली. आता त्याच्यात आपण हळद टाकू. हळद जरा धरून घ्यायची. आपण वटाणे टाकू. याचा आपण 5 मिनिटं आपण हे त्याच्यावर टाकलं. 5 मिनिटं वाफायला. बघा झाले.
बटाटे आता याच्यात आता आपण मीठ टाकू. कढीपत्ता मगाशी टाकला नव्हता, आता टाकला तो. हे चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे बटाटे आपले झालेले आहेत, त्याच्यात आपल्याला बटाटे टाकायचे. तर ते आवाज येते ना, ते जरा कुकरचा येते. कुकरच्या आवाजाचं मुलं समजत नाही. ते बटाटे याच्यात टाकून द्यायचे. मीठ पण टाकलेलं आहे आपला. बटाटे टाकलेले आहेत. गॅस जरा लो करायचे. एक जीव करून घ्यावं लागते बटाटे आणि बटाटे. तेल भरपूर नाही टाकायचं बघा, असं परफेक्ट झालं पाहिजे असं टाकायचं. हाय दिसते तुम्हाला तेल. ही आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. फक्त 5 मिनिटं वाफेवर ठेवायची आहे तिला. मीठ वगैरे टाकलंय ना आता, तिला 5 मिनिटं वाफेवर ठेवायची. झाकण देऊन ठेवते. हा बघा भात झाला आपला. घाई आहे ना म्हणून कुकरमध्ये लावलाय. हे बघा आपला भात तयार. भात आपला तयार झाला. पुऱ्या आपल्या लाटायला घेतल्या आहेत, बघू शकता. हे बघा झालेले आहेत. तेल गरम करायला ठेवलं आहे पुरीसाठी. पुऱ्या आपण आता बघू. पुऱ्या आपल्या मस्त फुललेल्या आहेत. किती छान दिसतात बघा तुम्ही. पुरी झालेली आहे. पापड आपले चाललेत आता तळायचं. गाईस खूप घाईमध्ये बनवायला घेतलंय जेवण. काही दाखवता आलं नाही. जेवढं दाखवता येते ते दाखवतोय. डाळ, भाजी, मटर पनीर, बटाटा भाजी, पापड, पुरी, भात, तळलेल्या मिरच्या. एवढे आयटम करायचे आहेत ना, म्हणून जरा घाई आहे. नेक्स्ट टाइम दाखवू तुम्हाला. जेवढं दाखव. हा आपला जेवण तयार झालेला आहे. हा भात, ही डाळ, ही बटाट्याची भाजी, हे वाटाणा पनीर, हा श्रीखंड, हे गाजर, काकडी, बीट, पापड, पुरी, लोणचं, मिरची आणि हे पाणी. चला मग जेवायला. गाईज बघा मम्मीने आहे ना मस्तपैकी सर्व ऑर्डर रेडी केलेली आहे. चला मग आता आम्ही चाललोय ऑर्डर द्यायला. आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.